वागळे स्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रांवरील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना काल उघडकीस आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसंच या भागात असलेल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना याचा खूप त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे। वागळे स्टेट भागातील सीपी तलाव परिसरात पालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचं संकलन करून त्याचं वर्गीकरण केलं जातं। त्यामुळे या ठिकाणी दररोज कचऱ्याचे ढीग लावले जातात। या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठी गृहसंकुलं तसंच औद्योगिक कंपन्या असून कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हे कचरा हस्तांतरण केंद्र या ठिकाणाहून हटवण्यासाठी वारंवार मागणी केली जाते। या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला काल सायंकाळी आग लागल्याची घटना घडली। याची माहिती स्थानिक रहिवाशांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली। माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी त्वरित दाखल झाले। ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे ती विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, परंतु आगीच्या धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर ही आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीनं 7 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली। निवडणुकीपूर्वी ठाण्यामध्ये वागळे स्टेट प्रभागांमध्ये असलेले सीपी तलाव जवळील डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी शिवसेनेच्या विविध नेत्यांनी आश्वासनं दिली होती, परंतु आता निवडणुकीनंतर काल लागलेल्या डम्पिंगच्या कचऱ्याला एका आगीमुळे हे डम्पिंग ग्राउंड कुठल्याही प्रकारे हटवण्यात आलं नसून उलट ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचंच दिसून आले। याच गोष्टीमुळे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के, स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हे आक्रमक झाल्याचे दिसून आले। यावेळी अधिकाऱ्यांनी नेमकं हे का केलं आणि कशासाठी केलं यासाठी त्यांनी काल अधिकाऱ्यांना फैलावर धरलं। आम्ही निवडणुकांमध्ये आश्वासनं देतो की आम्ही डम्पिंग ग्राउंड हटवू, परंतु तुम्ही आमच्या कुठल्या प्रकारे ऐकत नसून डम्पिंग ग्राउंड हटवत नसल्याचं अधिकाऱ्यांना खडे बोलही सुनावले। यामुळे इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला सहकार्य करणार नसून एकही कचऱ्याची गाडी वागळे स्टेटमध्ये येऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना नेत्यांनी दिलाय।